करतो आणि त्यांच्या काहीतरी इस्तेमाल करून, त्यांच्या मतदानाचा इस्तेमाल करून त्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला फायदा देतात, हा नॅरेटिव्ह चुकीचा आहे. परवा जो उबाठाचे युवराज आहेत त्यांनी असाच एक बोंबाबोंब केला आणि राहुल गांधीप्रमाणे त्याने पण एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिलं. त्या प्रेझेंटेशन म्हणजे एक बोगस प्रेझेंटेशन आहे. त्याने सांगितलं त्यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात एकूण 11,000 वोट मतदार वाढले आहेत. म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी एप्रिल 2024 मध्ये जो एक ड्राफ्ट रोल पब्लिश झाला होता त्यापासून ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी जो दुसरा ड्राफ्ट रोल इलेक्टोरल रोल पब्लिश झाला त्याच्यामध्ये तफावत आणि मोठा तफावत आहे. आणि त्या आधारावर त्यांनी सांगितलं की फक्त 6 महिन्यात 11,000 नवीन वोट आले. त्यांनी असं पण सांगितलं की या नवीन वोटमध्ये मतदारमध्ये खूप सारे फेक वोटर आहेत. त्यांनी एकच ऍड्रेसवर सांगितलं की 34 किंवा 38 मतदार आहेत. एक घसीटाराम हलवाईचा मिठाईचा कारखाना आहे, त्याच्यामध्ये पण खूप आहेत. किती आहेत त्यांना माहित आहे. पण मग त्यांना एकच सांगू इच्छितो की याच्यामध्ये निवडणूक आयोगचा काहीही दोष नाही, कुठल्याही पक्षाचा कटकारस्थान नाही. एका घरामध्ये, एका झोपड्यामध्ये जेव्हा लोक राहतात, समजा त्यांचा झोपडा अनऑथराइज आहे, तरीही त्यांच्या नाव वोटर लिस्टमध्ये जातं आणि त्या आधारावर त्या झोपडा समजा अनऑथराइज्ड आहे, त्याला बाजूच्या बिल्डिंगच्या नाव, बाजूच्या कोठी घराच्या नाव बरोबर जोडून ते एक जो ऍड्रेस आहे आयडेंटिफाय करतात. खूप सारे मुंबईमध्ये असं रेस्टॉरंट आहेत, रेस्टॉरंट चालवणारे लोकांचे कारखाने आहेत, त्याच्यामध्ये काम करणारे कामगार असतात आणि त्या कामगाराचं नाव त्याच ऍड्रेसवर होतो. म्हणजे तो ऍड्रेस करेक्ट आहे, त्या ऍड्रेसवर राहणारे लोक किंवा काम करणारे लोक पण करेक्ट आहेत. हा, तुम्ही सांगू शकता की एवढे जो लोक आहेत याच्यासाठी निवडणूक आयोग तर्फे काही एक वेगळी व्यवस्था केली पाहिजे, पण ती याच्यामध्ये काहीही फेक नाही आहे. आणि तुम्ही सांगता की तुमच्या मतदारसंघात 11,000 मतदार वाढलेत 2 निवडणुकीच्या दरम्यान. मी यांना सांगू इच्छितो की संपूर्ण मुंबईत एकूण 36 विधानसभा मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघात असेच मतदारांची संख्या वाढलेली आहे 2 निवडणुकीच्या दरम्यान. मी लोकसभाप्रमाणे एक आकडेवारी तुम्हाला देऊ शकतो. एप्रिल 2024 पासून ऑक्टोबर 2024 पर्यंत या अवधीच्या दरम्यान एकूण 2 लाख वोटर मुंबईमध्ये वाढले होते. एक्झॅक्ट फिगर म्हणजे 1.98 लाख. ऍव्हरेज प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 5,500-6 हजार वोटर वाढलेले आहेत. यांच्या मतदारसंघात बहुतेक 11,000. तो पण आता चेक करायला पाहिजे एकूण किती आहेत एक्झॅक्ट. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या वाढली म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी एक बोगस मतदार आहे, कोणी बोगस काम केलेलं आहे आणि मतदार याद्यांमध्ये चुका आहे. जर तुम्हाला असं वाटत आहे तर तुम्ही याद राखा, तुम्हा नोव्हेंबर 2024 मध्ये जेव्हा असेंब्ली इलेक्शन झाला, विधानसभाच्या निवडणुकी झाली मुंबईमध्ये तुमचे 10 आमदार निवडून आले होते. तो जर सत्ता पक्षाने काहीतरी कटकारस्थान करून स्वतःसाठी मतदारांची संख्या वाढवली, तुमचा असा आरोप आहे, तर तुमचे आमदार कसं निवडून आले, तुम्ही कसं निवडून आला. दुसरा, जर तुम्हाला असं वाटत आहे की मतदार यादीत घोल आहे
मतदार यादीत मोठा घोटाळा झालेला आहे, तर तुमच्या आतमध्ये जर थोडाफार पण नैतिकता आहे तर तुम्ही एक नैतिक स्टँड घ्या, मोरल स्टँड घ्या आणि सांगा की मतदार यादीमध्ये चुका आहे, आम्ही हा निवडणुकीत स्वीकार करत नाही. तुमच्यामध्ये हिंमत असेल तुम्ही तुमच्या पदापासून राजीनामा द्या. सर्व 10 आमदारांना सांगा राजीनामा देण्यासाठी. जर तुम्हाला असं वाटत आहे की ऑक्टोबर 2024 मध्ये जो मतदार यादी जाहीर झाली होती, जो इलेक्टोरल रोल पब्लिश झाला होता, त्याच्यामध्ये काही घोल होता, चुका होता आणि तो दोषपूर्ण होता, तर तो दोषपूर्ण मतदार यादीवरून तुम्ही निवडून आला ना, तथा तुम्ही एवढा मोरालिटीची गप्पा मारता, तर तुम्ही तुमच्या पदापासून राजीनामा द्या आणि सांगा की जोपर्यंत मतदार यादीमध्ये जो चुका आहे दूर होत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुकी लढणार नाही. एकदा मतदार यादीमध्ये चुका दूर करा, रिमूव्ह करा, त्यानंतर आम्ही निवडणुकीमध्ये उतरणार. अशी हिंमत आहे का? अशी हिंमत नाही आहे तुमच्यामध्ये. तुम्ही फक्त एक नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह चालवता आणि जो मतदार आहेत त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आणि हा जो तुमचा फेक नरेटिव्ह आहे त्याला मुंबईमध्ये राहणारे जो मतदार आहेत ते कधीही कदापि स्वीकार करणार नाही, कारण तुमचा नरेटिव्ह चुकाचा आहे. तुम्हाला जर निवडणुकीमध्ये लोकांचा मत पाहिजे, आम्ही तुमचं स्वागत करतो, पण तुम्ही लोकांमध्ये जा, लोकांबरोबर बसून चर्चा करा. त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या कल्याणासाठी तुम्ही काय करू शकता, काय करायला पाहिजे याच्यावर काम करा. पण तुम्ही निवडणूक आयोगावर आणि निवडणूक प्रक्रियावर ज्याप्रमाणे आरोप करता, टीका करता, तो एकदम चुकीचा आहे आणि तुम्ही मिसगाईड झालेला आहात, ज्याप्रमाणे तिकडे काँग्रेस मिसगाईड झालेली आहे. निवडणुकी आयोगावर ते सांगतात, निवडणुकी आयोगावर आम्ही आरोप लावतो, ते कशाला जबाब देतात? सत्ताधारी पक्ष लोक कशाला जबाब देतात? भाजपचे लोक कशाला जबाब देतात? आम्ही कशाला जबाब देतो? आमचा निवडणूक आयोग आमच्या देशाचा निवडणूक आयोग आहे, ते पाकिस्तानचा निवडणूक नाही आहे की कोणी आरोप लावला आम्ही गप्प बसू. निवडणूक आयोग म्हणजे जेव्हा तुम्ही निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करता तेव्हा तुम्ही या देशात जो निवडणूक प्रक्रिया चालू आहे त्या प्रक्रियावर संशय प्रकट करता. आणि ही जो प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया भारताचा जो राज्य घटना आहे त्या घटनाच्या आधारावर चालू आहे. प्रक्रियामध्ये काही दोष होऊ शकतो, काही कमी होऊ शकतो, याला दूर केला पाहिजे, पण संपूर्ण प्रक्रिया बेकार आहे आणि व्यर्थ आहे. हा जो एक नॅरेटिव्ह चालू आहे तो एकदम चुकीचा आहे. आम्ही याचा निषेध करतो, विरोध करतो आणि तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो चुनावी प्रक्रिया आहे, निवडणुकी प्रक्रिया आहे, या प्रक्रियामधून सरकार आलेली आहे निवडून. तुम्ही जेव्हा सांगतात की हा निवडणूक प्रक्रिया एकदम बेकार आहे, फेक आहे, याच्यामध्ये काहीतरी घोल आहे, घोटाळा आहे, म्हणजे सरकार जो आज महाराष्ट्रात आहे, देशात आहे, तो सरकार हा एक चुकीची निवडणूक प्रक्रियामधून निवडून आलेली आहे का? आणि याच्यासाठी आमची जबाबदारी आहे की तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला सांगायला पाहिजे की जे काही तुम्ही एक फेक नॅरेटिव्ह चालवता हा देशाच्या विरोधात आहे, देशाची लोकशाहीच्या विरोधात आहे, देशाच्या राज्यघटना संविधानच्या विरोधात आहे. आणि देशाची जो लोकांनी या देशाचे मतदारांनी जो सरकार निवडून आणला त्या मतदारांचा अपमान आहे. तुम्ही मतदारांचा अपमान करता, देशाचा अपमान करता. या देशामध्ये जो संवैधानिक प्रक्रिया चालू आहे, घटनात्मक प्रक्रिया चालू आहे, तो प्रक्रियाचा अपमान करता. यासाठी आम्ही तुमचा जो फेक नॅरेटिव्ह आहे त्याचा भंडा फोडतो आणि त्याच्या विरोधात आम्ही उभे राहतो आणि उभे राहणार. आता उबाठाचे जो प्रमुख आहेत, तुम्हाला लोकसभा प्रमाणे एक आकडा देऊ का? चालेल. मुंबई नॉर्थ मध्ये 2 निवडणुकीमध्ये 42,303 वोटर वाढले. मुंबई नॉर्थ मध्ये, उत्तर मुंबईमध्ये. उत्तर पश्चिम मध्ये 40,465 वोट वाढले 2 निवडणुकीमध्ये.
आणि मुंबई नॉर्थ सेंट्रलमध्ये 41,015 म्हणजे 40,000च्या आसपास उत्तर मध्यमध्ये वाढले. उत्तर मध्यमध्ये कोण जिंकला, कोणी जिंकला, त्यांचे आमदार आलेत की नाही तिकडे. उत्तर पूर्व मुंबई नॉर्थ ईस्टमध्ये 27,000 वोट वाढले 2 निवडणुकीच्या दरम्यान. याचप्रमाणे मुंबई साऊथमध्ये 25,790 वोट वाढले 2 निवडणुकीच्या दरम्यान. आणि मुंबई साऊथ सेंट्रलमध्ये 21,626 21,626 वोट वाढलेत 2 निवडणुकीच्या दरम्यान. हा एक आकडेवारी आहे. माझी अशी इच्छा आहे की मी तुम्हाला तुमच्या बरोबर शेअर करू. तो फायनल स्टेटमेंट म्हणजे 2 निवडणुकीमध्ये फक्त 2024 मध्ये मतदारांची संख्या वाढली असं नाही आहे. 2004 मध्ये निवडणुकी झाली होती लोकसभाची एप्रिल मे मध्ये, आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये विधानसभा झाली. तेव्हा पण असाच वोटर वाढले होते, असाच पर्सेंटेज होती. 2004 पासून 2009 मध्ये पण असा झाला, 2014 मध्ये पण असा झाला, 2019 मध्ये पण असा झाला, आज 2024 मध्ये पण असं झाला. का? कारण जेव्हा निवडणुकी येतो ना, तर निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक आयोग तर्फे नवीन मतदारांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक कॅम्पेन सुरू होतो. आणि ते कॅम्पेन मध्ये सर्व पॉलिटिकल पार्टीचे लोक सहभाग घेतात. आणि ते स्वतःचे कार्यकर्ता ज्यांच्या नाव राहिलेलं आहे त्यांच्या नाव ते टाकतात. आणि इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोग त्यांना सपोर्ट करतो, त्यांना एनकरेज करतात. हा एक आमच्या देशामध्ये लोकशाहीला सफल, कामयाब यानी यशस्वी करण्यासाठी एक अभियान आहे. आणि या अभियानाला तुम्ही बदनाम करता, या अभियानाचा तुम्ही अपमान करता. आणि या अभियानाचा अपमान करण्याचा जो तुमचा एक कार्यक्रम आहे, आता तुम्ही बंद करा. याच्यावर कुठेतरी तुम्ही आता थांबवा. आणि जे काही मतदार आहेत याच्यामध्ये काही एक फेक आहेत, दुबार मतदार झालेले आहेत, रिपीट झालेले आहेत, त्यांच्यावर एक्झॅक्ट काय आहे तुमची इन्फॉर्मेशन तुम्ही निवडणूक आयोगाकडे जा आणि द्या त्यांना. ते काढतील, ते डिलीट करतील, त्यांची जबाबदारी आहे. पण असाच उगाच एक फेक नरेटिव्ह चालण्याचा जो एक प्रकार चालू आहे तो आता थांबवायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. दुसरा एक अखेरच्या बोलतो. अखेरचा विषय आहे, उबाठाचे प्रमुखांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही मतदार याद्यामध्ये सुधारणा नाही केला, तुम्ही बघतो इकडे निवडणूक कसं होईल. म्हणजे तुम्ही निवडणूक आयोगाला धमकी देता. म्हणजे तुम्ही या देशाचे जो संवैधानिक प्रक्रिया आहे तो प्रक्रियेला तुम्ही धमकी देता. म्हणजे तुम्ही एका हातात तुम्ही संविधानचे लाल किताब घेता आणि संविधानची रक्षा झाली पाहिजे, संविधान बचाव मोर्चा काढता, आणि जो संवैधानिक जो कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेस चालू आहे त्याला तुम्ही धमकी देता. उबाटाचे प्रमुख, मनसेचे प्रमुख दररोज सांगतात फेक मतदार आहे. तुम्ही निवडणुकीत आला का? तुम्हाला भीती वाटत आहे का? तुम्हाला असं वाटतं की तुम्ही पडणार? जर तुम्हाला तुमच्यामध्ये एवढाच एक तुम्हाला असं वाटतो की मतदार यादीमध्ये एवढा चुका आहे, तर तुम्हाला माहित पडला पाहिजे की सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार 31 जानेवारी पर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण लोकल बॉडी इलेक्शन, मुंबई कॉर्पोरेशन पासून जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्व निवडणूक करायच्या आहे असा आदेश शासनाला सुप्रीम कोर्टने दिलेला आहे. आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्टचा आदेश आहे तोपर्यंत आम्ही बांधिलकी आहोत आणि आम्हाला निवडणुकी करायच्या आहे. तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जा. कारण तर निवडणुकीची तारीख बदलण्याचा अधिकार फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टकडे आहे. आणि तुम्ही जा सुप्रीम कोर्टमध्ये सांगा, दाखवा तुम्ही तुमच्याकडे जे काही फॅक्ट आहे, जे काही तुमच्याकडे पुरावा आहे की मतदार यादीमध्ये एवढा घोळ आहे. हा करत नाही. निवडणूक आयोगाकडे लेखी स्वरूपात काही देत नाही, सुप्रीम कोर्टमध्ये जात नाही.
फक्त असाच एक नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह तयार करण्यासाठी बोंबाबोंब चालू आहे आणि तो बोंबाबोंबचा आम्ही विरोध करतो असं आम्हाला सांगायचं आहे. एक अखेरची गोष्टी सांगून संपवतो. महाराष्ट्रात पूर्वी 9.5 कोटी करोड वोटर होते. एक्झॅक्ट फिगर म्हणजे 9.52, 9,52,00,000. आता जुलैमध्ये जो निवडणूक जो इलेक्टोरल रोल पब्लिश झालेला आहे त्याच्यामध्ये 9,84,00,000 वोटर झालेले आहेत. म्हणजे 30-32 लाख वोटर वाढलेले आहेत. याच्यावर पण तुम्ही सवाल प्रश्न उपस्थित करणार का? आणि करायचे आहे तर तुम्ही 32 लाख वोटरांची यादी घ्या आणि त्याच्यामध्ये शोधा कुठे चुकी आहे आणि त्यानंतर तुम्ही निवडणूक आयोग किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जा, पण उगाच असा फेक नरेटिव्ह चालू नका असं आमची विनंती आहे. आम्ही तुमच्या फेक नरेटिव्हचा विरोध करतो. बोला. एकीकडे आदित्य ठाकरे मतदार यादीमध्ये घोष करतात, दुसरीकडे ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत उद्धव ठाकरे यांनी संशोधित केले आहे आणि त्यांनी सांगितले आहे की निवडणूक आयुक्तांना शिक्षा झाली पाहिजे. तुमची आपली भूमिका आहे. पहिले ते पण ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत होते, आता यादी आणि एक खूप वेळापासून आमच्या देशात ईव्हीएमवर शंका प्रकट करण्याची एक प्रथा होती. आम्ही पण त्याच्यामध्ये सामील होतो एकदा. आणि असं त्यांनी सांगितलं की ईव्हीएम मध्ये दोष आहे, ईव्हीएम मॅनिप्युलेट होत आहे, ईव्हीएम मॅनेज होत आहे. आता मी बघतो की ईव्हीएम मागे गेलेला आहे आणि मतदार यादीवर पूर्ण जोर आहे. म्हणजे तुम्ही का निवडणुकी हारता, तुम्ही निवडणुकीमध्ये का पडता, तुमचा पराभव का झाला, याच्यासाठी मतदार यादी किंवा ईव्हीएम दोषी नाही आहे. तुमचा वर्तन दोषी आहे, तुमचा व्यवहार दोषी आहे, तुमचा पब्लिक बरोबर जो कनेक्ट आहे तो तुटलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला लोक नकारत आहेत. तुम्ही चांगला विषय, लोकांच्या कल्याण आणि भल्यासाठी विषय हातात घ्या, लोकांमध्ये ज्या लोक तुमच्या बरोबर उभे राहणार. पण मतदार यादी किंवा ईव्हीएमवर शंका प्रकट करणं म्हणजे बेवकूफी आहे, मूर्खपणा आहे. 2 दिवस आधी अमित शहा मुंबईत आले होते, त्यांना उद्धव ठाकरे यांना बंड असा उल्लेख केला आहे. हा एकदम खालच्या स्तराचा एक आरोप आहे किंवा टीका आहे. महाराष्ट्रात जे काही राजकीय संस्कृती आहे त्याच्यामध्ये आम्ही कोणीही कोणाबरोबर अशी भाषाचा इस्तेमाल करत नाही, वापर करत नाही. अमित शहाजी भारताचे गृहमंत्री आहेत, ते चांगला काम करत आहेत. नक्षलवाद संपण्याचा जो त्यांचा एक निर्धार आहे तो हळूहळू एक मकामवर पोहोचत आहे, येत आहे आणि मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद मुक्त भारत होईल असं त्यांच्या नेतृत्वात ते काम चालू आहे. 370 हटविण्याचा आणि एकदम कडक अशी भूमिका घेणारा एक माणूस असा गृहमंत्री बद्दल तुम्ही सांगता तुम्ही एनाकोंडा आहात. तुमच्या बरोबर तुमच्याबद्दल भाजपवाल्यांनी काय सांगितलं, तुम्ही अजगर आहात. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं तुम्ही अजगर कोबराप्रमाणे मुंबई महानगरपालिकाची जो तिजोरी आहे त्याच्यावर कुंडली मारून बसलेले आहात. तुम्हाला मुंबई महानगरपालिका पाहिजे कशासाठी? पुन्हा खिचडी घोटाळा करण्यासाठी, पुन्हा कोविड घोटाळा करण्यासाठी, मिठी नदी घोटाळा करण्यासाठी? फक्त गैर मराठी कंत्राटदारांचा लॉबी चालवण्यासाठी? तुमच्या राज्यात तुमची जेव्हा सत्ता होती मुंबई महानगरपालिकामध्ये तेव्हा मुंबईमध्ये 140 पेक्षा जास्ती मराठी शाळा बंद झाले होते. मराठी स्कूलमध्ये जाणारे जो विद्यार्थी आहेत त्यांची संख्या 40% कमी झाला होता. मुंबईमध्ये विकासाच्या नावाने काही तुम्ही केला नाही. शिक्षा जो स्कूलचा सिस्टम आहे तो बर्बाद केला तुम्ही. हॉस्पिटलमध्ये लूट केला. तर लूट करण्यासाठी तुम्हाला पुन्हा मुंबई महानगरपालिका पाहिजे, यासाठी तुम्ही अमित शहाला एनाकोंडा सांगता. अमित शहाने सांगितलं आहे की ट्रिपल इंजनची सरकार पाहिजे मुंबईमध्ये. म्हणजे देशात एनडीएची सरकार,
महाराष्ट्रात एनडीएची सरकार आणि मुंबई महानगरपालिकामध्ये पण एनडीएचा महापौर बसेल, जेणेकरून मुंबईमध्ये विकासाचा जो कार्यक्रम आहे, एक सर्व लोकांच्या कल्याणासाठी योजना आम्ही राबवणार. आता संजय राऊत यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे फंडाचा पिल्लू आहे. संजय राऊत म्हणजे एक चुतिया माणूस. नोट करा आणि दाखवा. तो म्हणजे एक भयंकर चुतिया माणूस आणि त्यांच्या चुतियापामुळे त्यांचा पक्ष संपलेला आहे. त्यांनी शरद पवारचा पक्ष पण संपून दिला, त्यांना काँग्रेस पण संपून दिला. त्यांच्यामुळे उबाठाचे प्रमुख हिंदुत्व सोडून काँग्रेस बरोबर गेले आणि संपले. तो असा चुतिया माणसाच्या जो काही प्रतिक्रिया आहे त्याच्यावर आम्ही काही जास्त बोलत नाही. आता महाराष्ट्रात मोस्ट हेटेड पर्सन जे काही आहे त्याचं नाव संजय राऊत. 1 तारखेला मनसे निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करणार आहे. त्याच्यामध्ये सर्व विरोधी पक्ष नेते सहभागी होणार आहेत. 1 नोव्हेंबरचा जो मोर्चा तुम्ही निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर काढता, राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर काढता, याच्यापेक्षा तुमच्याकडे जे काही पुरावा आहे तो लेखी स्वरूपात तुम्ही निवडणूक आयोगाकडे पाठवा आणि त्यांच्या जाब विचारा. तुम्ही त्याच्यापेक्षा तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जा आणि सुप्रीम कोर्टमध्ये एक वकील उभे करून तुम्ही जज साहेबांना सांगा, न्यायालयाने सांगा की आता आम्हाला मतदार यादीवर भरोसा नाही आहे, यामुळे निवडणुकी पुढे ढकलला पाहिजे आणि लेट द सुप्रीम कोर्ट टेक फायनल डिसिजन. पण हा जो एक मोर्चा काढण्याचा जो पॉलिटिकल स्टंट आहे, तो स्टंट मधून काहीही निघून येईल नाही. तीन बार बोला चला ना, है 4 बार बोला. हम बोलतो ना नहीं पहले. हाँ हिंदी में ब्रीफ करते. कुछ महीना पहले कांग्रेस पार्टी की तरफ से जो मतदाता सूचियां हैं, उन सूचियों में कुछ ना कुछ गड़बड़ है, बड़े पैमाने पर फर्जी वोटर बनाए गए हैं, इस प्रकार का एक फेक नैरेटिव शुरू किया गया था. राहुल गांधी एक पावर पॉइंट प्रेजेंटेशन दे रहे थे. हालांकि जिस फेक वोटर के बारे में उन्होंने सवाल उठाया वो सभी बाहर आकर के बताए कि हमने ऐसा कोई फेक काम किया ही नहीं. आज उनका पूरा फेक नैरेटिव एक्सपोज हो गया. उन्होंने ही कहा था कि महाराष्ट्र में लोकसभा चुनाव से लेकर विधानसभा चुनाव के बीच में 72 लाख वोट बढ़ गए थे. बाद में उन्होंने अपनी गलती सुधारी, बोला 50-55 लाख वोट बढ़ गए. उसके बाद कहीं बोला 40-42 लाख वोट बढ़ गए, फिर कहीं बोला 24 लाख वोट बढ़ गए. तो उनको खुद ही पता नहीं कितने वोट बढ़े. सच ये है कि यह कांग्रेस की तरफ, कांग्रेस चुप हारने के बाद इतना परेशान हो गई थी कि उस परेशानी से निकलने के लिए एक फर्जी नैरेटिव चलाने का प्रयत्न किया और वोटरों के दिमाग में एक फर्जी प्रश्न खड़ा करने का प्रयत्न किया. और उसी जाल में महाराष्ट्र के भी विरोधी पक्ष फंसते दिख रहे हैं. और इसीलिए उबाठा के युवराज परसों 2-3 दिन पहले राहुल गांधी की तरह एक पावर पॉइंट प्रेजेंटेशन करने के लिए उतरते हैं और बताते हैं कि उनके वर्ली विधानसभा क्षेत्र में 11,000 नए वोटर ऐड किए गए थे लोकसभा चुनाव के बाद से लेकर विधानसभा चुनाव के पहले तक. अब बोला ये सब फेक है. उन्होंने कहा एड्रेस बताया जिसमें बताया कि यहां पर 38 वोटर एक ही जगह पे, कोई एक एड्रेस बताया जहां बताया कि 98 वोटर एक ही जगह पे. उनको मैं बताना चाहूंगा कि ऐसे बहुत सारे फैक्ट्री है, रेस्टोरेंट है मुंबई में, जहां काम करने वाले जो कामगार होते हैं उसी एड्रेस पे अपना नाम रजिस्टर कराते हैं. वहां सब रहते हैं, ऐसा नहीं होता उनके पास तो रहने का कोई ठिकाना ही नहीं है. इसी तरीके से कई अवैध झोपड़े होते हैं, उन झोपड़ों में रहने वाले जो लोग होते हैं या उनके भाड़ोतरी जो होते हैं, किराएदार जो होते हैं, वो लोग आते जाते रहते, अपना वोटर लिस्ट में नाम डलवा लेते हैं, लेकिन सबके सब वोट करते हैं
ऐसा नहीं है। मैं स्पष्ट कर दूं, हमारे यहां मतदाता सूचियां एकदम पवित्र हैं, मैं ऐसा नहीं मानता, हम कोई नहीं मानते ऐसा। मतदाता सूचियों में कुछ खराबियां हैं और उसको दूर करना चाहिए, लेकिन पूरी की पूरी मतदाता सूची में खराबी करने के पीछे किसी पॉलिटिकल पार्टी का षड्यंत्र है और चुनाव आयोग किसी पॉलिटिकल पार्टी के इशारे पे सब कर रही है, यह सोच गलत है। यह एक तांत्रिक टेक्निकल गड़बड़ी है, मशीन का दोष है, कंप्यूटर का दोष है, ह्यूमन एरर भी हो सकता है। और ऐसे एरर, ऐसे त्रुटियों की पहचान होनी चाहिए और उनको दूर करने का अभियान शुरू होना चाहिए। और इसी को दूर करने के लिए बिहार में एसआईआर लागू की गई थी। हिंदुस्तान के लगभग 12 राज्यों में भी एसआईआर लागू होने जा रहा है। जब एसआईआर वहां लागू किया गया और बताया चुनाव आयोग ने कि बड़े पैमाने पर यहां पर अवैध वोटर हैं, तो सबने कहा कि हमारे वोटर का नाम काट रहे। जोरदार विरोध किया, यहां से भी विरोध हुआ, कांग्रेस ने विरोध किया, बिहार की पार्टियों ने विरोध किया, विरोधी पक्ष के नेताओं ने। और आखिरकार कहते हैं 60-65 लाख के आसपास वोटर निकाले गए। सभी जानते हैं किसी जेन्युइन वोटर के ऊपर कोई हमला नहीं किया गया है और कर भी नहीं सकते। लोकतंत्र की सफलता इसी में है कि एक एक वैध वोटर इस लोकतांत्रिक प्रक्रिया में शामिल हो, अपने मतदान के अधिकार का इस्तेमाल करे। तो हम यह मानते हुए जो उबाठा के युवराज ने जो सवाल उठाया है, उनको इतना ही कहना चाहूंगा कि सिर्फ आपके विधानसभा क्षेत्र में ऐसा हुआ, वोटर बढ़ गए, ऐसा नहीं है। लोकसभा चुनाव 2024 से लेकर विधानसभा चुनाव 2024 के बीच पूरे मुंबई में लगभग 2 लाख नए वोटर ऐड हुए। एग्जैक्ट फिगर इज 1.98 लाख। एवरेज निकालेंगे तो हर विधानसभा में 5,500-6 हजार वोटर बढ़े हैं। ये 18 वर्ष की उम्र के भी बच्चे हो सकते हैं, 18 वर्ष जिनका पूरा हुआ। इसमें ऐसे लोग भी हो सकते हैं जिनके नाम वोटर लिस्ट में पहले से नहीं है या कहीं और से आके बसे हैं। जब भी कोई चुनाव होता है तो चुनाव आयोग की तरफ से नए वोटर को एनरोल करने के लिए एक बड़ा अभियान चलाया जाता है और यह अभियान तारीफ करने लायक है, क्योंकि लोकतंत्र की सफलता तभी होगी जब एक एक वोटर इस प्रक्रिया में शामिल होगा। और जब चुनाव आयोग अभियान शुरू करता है तो तमाम पॉलिटिकल पार्टियों के कार्यकर्ता अपने अपने इलाके में मतदारों का, वोटरों का, मतदाताओं का रजिस्ट्रेशन का काम शुरू करते हैं। उनकी पार्टी के भी लोग शामिल होते हैं इसमें। जो युवराज है उनकी पार्टी के भी लोग शाखे में नए वोटर एनरोल करने के काम में लगते हैं। कांग्रेस के लोग भी लगते हैं, हम भी लगते हैं, सब लगते हैं। और उसका नतीजा यह होता है कि हर विधानसभा क्षेत्र में 5,000, 10,000, 12,000 वोट बढ़ जाते हैं। यह एक सामान्य सी प्रक्रिया है, एक स्वाभाविक सी प्रक्रिया है। और यही वजह है कि मैं मुंबई में बताना चाहूंगा कि सिर्फ वर्ली में वोटर बढ़े ऐसा नहीं है। अप्रैल 2024 से लेकर अक्टूबर 2024 के बीच मुंबई के सभी लोकसभा क्षेत्र में वोटर बढ़े हैं। उत्तर मुंबई में 42,330 वोट बढ़े, मुंबई नॉर्थ वेस्ट में, उत्तर पश्चिम में 40,665 वोट बढ़े और मुंबई नॉर्थ सेंट्रल में 41,015 वोट बढ़े, मुंबई नॉर्थ ईस्ट में 27,051 वोट बढ़े, मुंबई साउथ में 25,790 वोट बढ़े और इसी प्रकार साउथ सेंट्रल में 21,626 वोट बढ़े। और जब ये लोकसभा क्षेत्र में वोट बढ़ते हैं तो उसी अनुपात में विधानसभा क्षेत्रों में भी वोट बढ़ते हैं। हाँ, इसमें अगर कोई वोटर आपको लगता है कि दोषपूर्ण है और फेक है, गलत है या रिपीट हुआ है, तो बिल्कुल इनको आइडेंटिफाई करिए, इसको शिनाख्त करिए और चुनाव आयोग के सामने ऑफिशियली रिप्रेजेंटेशन दीजिए। ये चुनाव आयोग की जिम्मेदारी है कि ऐसे फर्जी वोटरों के नाम डिलीट करें, लेकिन जब तक आप एग्जैक्ट फैक्ट और सबूत चुनाव आयोग के समक्ष नहीं देंगे तब तक चुनाव आयोग कोई एक्शन नहीं ले पाएगा। महत्वपूर्ण बात यह है कि अगर वर्ली में वोट बढ़े और आप कहते हैं कि फेक वोटर आए हैं, तो फिर आप चुनाव कैसे जीत गए? पूरे मुंबई में उबाठा के 10 विधायक चुन के आए और 10 विधायक उन मतदाता सूचियों से चुन के आए हैं जिसके बारे में उबाठा कह रही है कि इसमें दोष है, इसमें कमी है। मतलब अगर मतदाता सूचियों में घोटाला हुआ है, गड़बड़ है, सारे के सारे वोटर फेक हैं, तो आपको एक नैतिक आधार लेना चाहिए। नैतिकता का तकाजा यह है कि आपको कहना चाहिए कि जिन मतदाता सूचियों के वोटर से हम चुन के आए हैं वो मतदाता सूचियां गलत हैं, दोषपूर्ण हैं, इसलिए मेरा चुनाव दोषपूर्ण है, हम सब राजीनामा देते हैं।
रिजाइन करते हैं। क्या हिम्मत है उबाटा के युवराज और उनके तमाम विधायकों में कि मतदाता सूचियों में अगर दोष है तो दोष के आधार पर नैतिकता के आधार पर एक स्टैंड ले और कहें कि हम अपने पद से इस्तीफा दे रहे हैं और जब तक मतदाता सूचियां दुरुस्त नहीं होती, उनमें सुधार नहीं होता, उनका शुद्धिकरण नहीं होता, तब तक वे चुनाव नहीं लड़ेंगे और एक बार मतदाता सूचियां शुद्ध हो जाएंगे तभी चुनाव लड़ेंगे। क्या उनमें हिम्मत है? ये हमारा सवाल है। उबाटा के प्रमुख ने इसी विषय पर आने वाले पिछले दिनों एक बात कही कि जब तक मतदाता सूचियों में सुधार नहीं होता मैं देखता हूं यहां चुनाव कैसे होता है। मतलब आप चुनाव आयोग को धमकी दे रहे, मतलब आप इस देश की सरकार को धमकी दे रहे, मतलब इस देश के संविधान को धमकी दे रहे। आपने हमेशा संविधान की एक लाल किताब हाथ में लेके मोर्चा निकाला, बोला संविधान खतरे में, संविधान को बचाना है। और जब संवैधानिक प्रक्रिया के तहत चुनाव की तैयारी हो रही है तो आप कहते आप होने नहीं देंगे। ये गुंडागर्दी और धमकी कोई बर्दाश्त करने वाला नहीं है, कोई नहीं सुनने वाला इस पे। हां, आप में अगर हिम्मत है, आप अगर सीरियस हैं तो आप दो काम कर सकते हैं।